परमेश्वरानं त्याला दिलं की या जगामध्ये असा राजा ना होणार ना झाला. हालेलुया, हालेलुया. एवढी बुद्धी, ज्ञान, विवेक आणि चातुर्य या शलोमोन राजाला परमेश्वराने दिलेला आहे. हालेलुया. का तर त्याने योग्य वर परमेश्वराला मागितलेला आहे. त्याच्या बापानं त्याच्या देवाच्या आज्ञेचं पालन केलं आणि म्हणून त्याच्या लेकराला परमेश्वराने आशीर्वादित केलं. तुम्हाला आणि मला आज संतान आहे, तुम्हाला आणि मला मूलबाळ आहे. आम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करतो का? आम्ही देवाच्या जवळ जातो का? आमच्या लेकरा बाळासाठी आम्ही प्रार्थनापूर्वक यज्ञ समर्पित देवाला करतो का? आमच्या लेकरा बाळाचा ताबा त्या परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही देतो का? आम्ही देत नाही म्हणून आमचे लेकरं आशीर्वाद होत नाही. हालेलुया. ज्यावेळेस तना मना धनानं आम्ही देवाच्या जवळ जाऊ त्यावेळेस जशी दाविदाची संतती परमेश्वराने आशीर्वादित केली, फलद्रूप केली, बहुगुणित केली, तशी तुमची आणि माझी संतान परमेश्वर पिता आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून तो म्हणतो माझ्या आज्ञेचं पालन करा. त्याच्या आज्ञा कोण आहे, कोणत्या आहेत? 5वी आज्ञा, तू आपल्या आई बापाचा सन्मान कर. आजची लेकरं आई बापाच्या आज्ञेचा सन्मान करतात का? त्याला इज्जत मान सन्मान देतात का? ज्या आई बापानं त्यांना घर बांधून दिलं, आलिशान बंगले बांधून दिले, कष्टमय जीवन जगून त्यांना गाड्या घोड्या त्यांना आयुष्य आराम करण्यासाठी त्यांनी दिल्या, त्याच आई बापाच्या आज्ञेचं पालन आजची लेकरं, आजची पिढी करत नाही. हालेलुया. देवाचं वचन सांगतं, देवाचं वचन असं म्हणतं की जर तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन कराल तर मी तुम्हाला दीर्घ आयुष्य देईन. हालेलुया. या ठिकाणी शलोमोन राजाला बुद्धी, ज्ञान, विवेक, चातुर्य दिलं, एवढं मोठं इस्रायल राष्ट्र दिलं, परंतु शेवट परमेश्वर त्याला म्हणतो जर तुझ्या बापासारखं, दावीद राजासारखं तू माझ्या आज्ञेचं पालन करशील तर मी तुला दीर्घ आयुष्य देईन. हालेलुया, हालेलुया. आजची लेकरं आम्ही पाहतो आई बापाच्या आज्ञेचं पालन करत नाही. आई बाप मला इकडे तर ते तिकडे जातात. ज्यावेळेस ते तरुण होतात त्यावेळेस आई बापाचा अपमान करतात, ते व्यसनाधीन होतात, ते वाईट मार्गाला लागतात, त्यांना दीर्घ आयुष्य मिळत नाही. मी सांगत नाही, हे देवाचं वचन सांगतं. मग तुम्ही आपल्या आई बापाच्या आज्ञेचं जर पालन करणार असाल, त्यांची सेवा चाकरी करणार असाल, जे त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे, जे कमवलेलं आहे, ज्याच्यावर तुम्ही सुख समृद्धीनं जीवन जगत आहात, त्याचं जर तुम्ही स्मरण जर केलं आणि आई बापाच्या आज्ञेचं पालन केलं, त्यांना जर सुख समाधान तुम्ही दिलं तर तुम्हाला दीर्घ आयुष्य दिल्याशिवाय तो परमेश्वर पिता राहणार नाही. हालेलुया.